या ग्रंथाद्वारे फारसी आणि अरबी भाषेतील जनमानसात रूढ असणारे 1380 शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुचवलेले आहे. अनेक शब्द जे आपण मराठीत सहज म्हणून बोलतो ते मूळचे मराठी नाहीत. अनेक शब्दांचे मूळ हे अरबी आणि फारसी शब्दात आहे. भाषा ही कुठल्याही संस्कृतीचे अविभाज्य अंग असते. भाषेद्वारे मनुष्य एकमेकांशी संवाद साधतो. भाषेमुळेच संस्कृती जपली जाते. अशा पद्धतीने भाषेचा विचार करणारे आणि भाषेला पुनरुज्जीवित करणारे या देशातले पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश हा ग्रंथ रचून घेतलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये 1380 शब्दांना मराठी शब्द सुचवलेले आहेत. त्यातला राजव्यवहार कोशमधला श्लोक नंबर 81चा अर्थ आहे, या पृथ्वीतलावरून म्लेच्छांचा पूर्ण उच्छेद केल्यानंतर सूर्यवंशाला ललांभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पद्धतींचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी रघुनाथ पंडितांची नियुक्ती केली. अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आज्ञा मस्तकी धारण करून श्रेष्ठ अमात्य रघुनाथ हा राजव्यवहार कोश रचित आहे. वरील उपोद्घाताच्या श्लोकात राजव्यवहार कोश हा का लिहिला गेला याचे उद्दिष्ट स्पष्टपणे सांगितलेले आहे. या कोशात 1380 शब्द असून त्यांचे फारसी आणि अरबी मराठी शब्द सुचवलेले आहेत. त्या 1380 पैकी 100 शब्द खाली देत आहे. त्यावरूनही आपल्याला लक्षात येईल की मध्ययुगात तर सोडाच, पण आजही अनेक शब्द मराठी समजून वापरतो जे मुळात नाहीतच. कंसात फ म्हणजे फारसी शब्द, अ म्हणजे अरबी शब्द आणि म म्हणजे मराठी शब्द आणि ह म्हणजे हिंदी शब्द, स म्हणजे संस्कृत शब्द. राजव्यवहार कोशातील 100 शब्द. कलम अरबी शब्द, लेखनी मराठी शब्द, कस्त अरबी शब्द, त्रास मराठी शब्द, कलमदान फारसी शब्द, लेखण्या ठेवण्याची पेटी मराठी, कागद अरबी शब्द, कागल मराठी शब्द, कर्ज फारसी शब्द आहे, ऋण संस्कृत शब्द आहे, अव्वल अरबी शब्द आहे, उत्तम मराठी शब्द आहे, सामान फारसी शब्द, वस्तू मराठी शब्द, मैदान अरबी शब्द आहे, मोकळी जागा मराठी शब्द, मोर्चा फारसी शब्द, आगेकूच मराठी शब्द, रस्ता फारसी शब्द, मार्ग मराठी शब्द, दरवाजा फारसी शब्द, द्वार मराठी शब्द, धबधबा फारसी शब्द, पाणलोट मराठी शब्द, धमधमा फारसी शब्द, तोप चढविण्याचा उंचवटा मराठी शब्द, बाग फारसी शब्द, उद्यान मराठी शब्द, बालेकिल्ला फारसी शब्द, उपत्यका संस्कृत शब्द, गल्ला अरबी शब्द, साठवून ठेवलेले धान्य